काल ठाकरे गटाकडून खासदारांची अंत्ययात्रा तर आज समर्थकांकडून प्रतिमेला दुग्धाभिषेक। महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद आता परभणी जिल्ह्यात तीव्रतेने उमटू लागले। या बंडखोरीमुळे सोनपेठ शहरात उद्धव ठाकरे गट आणि जाधव समर्थक आमने सामने आले। तिथं मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो। खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सोनपेठमध्ये राजकीय भूकंप आला। काल शिवसेना उभाटा म्हणजेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले। त्यांनी सोनपेठच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय जाधवांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि त्यांच्या छायाचित्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बंडखोरीचा निषेध केला होता। पण ठाकरे गटाच्या या आंदोलनाला आज खासदार संजय जाधवांच्या समर्थकांनी चोख प्रत्युत्तर दिलं। आज सकाळी शेकडो समर्थक त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले। त्यांनी खासदार जाधवांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक घातला। संजय भाऊ जाधव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने या परिसरात दाणावून गेला। काल ज्या चौकात खासदारांचा निषेध झाला, आज त्याच चौकात त्यांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक करत आपण खासदारांसोबत खंबीरपणे उभे असल्याचा इशारा दिला। लागोपाठ घडणाऱ्या या घडामोडींमुळे सोनपेठमधील राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे। जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास।